मॉर्फिंग म्हणजे काय? हा, मॉर्फिंग म्हणजे जे फोटो असतात किंवा व्हिडिओ असतात त्याचं मूळ स्वरूप बदलायचं. अच्छा. हो, असं म्हणजे होतं. म्हणजे मूळ स्वरूप बदलायचं म्हणजे? म्हणजे उदाहरण द्यायचं तर समजा एखादा फोटो आहे ज्याच्यात गाढव आहे, त्या गाढवाचा चेहरा काढून त्याच्यावर सरपंचाचा चेहरा लावायचा. पण मला हेच मूल चित्र वाटतंय. बस, प्रत्येक ग्रामसभेची सुरुवात गोंधळानेच करायला हवी असं लिहिलंय का? नाही. गधड्यांनो, मूर्खा. अत्यंत महत्वाच्या विषयासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. जर हा विषय आपण आत्ताच व्यवस्थित हाताळला नाही, हे प्रश्न आपण आत्ताच व्यवस्थित सोडवले नाहीत, तर भविष्यात आपल्या गावचे तुकडे होऊ शकतात. म्हणतो काय मास्तरांनो, म्हणजे एकदम गंभीर विषय हा. म्हणजे हा विषय काय तो कळला पाहिजे. माझी तीनदा रिपीट उडेल माहितीये काय? पटकन सांगा, माझी तीनदा रिपीट उडेल. सरपंच, तुमची तीनदा रिपीट उडवलीच पाहिजे. त्रेधा तिरपीट असा शब्द आहे तो. तीनदा रिपीट, तुम्हाला तीनदा रिपीट करावा लागतो शब्द. त्रेधा तिरपीट कळलाय शब्द म्हणून कुठेही वापराल का? महत्वाचा विषय बाजूला राहतोय. सॉरी. तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे की शेजारच्या गावात दंगल पेटलेली आहे. गेल्या महिन्यात तालुक्यातल्या गावांना याची झळ बसली. काल आपल्या शेजारच्या गावाला बसली. भविष्यात कदाचित आपल्या गावाला सुद्धा याची झळ बसू शकते. म्हणूनच ही सभा भरवलेली आहे आपण. नाही, पण मास्तरांनो, आपल्या गावात दंगल नाही होणार. आपलं गाव शांत आहे आणि आपण कसं एकोप्याने राहतो ना. नाही, खरंय खरंय. पण काय आहे, लाकडाला वाळवी आणि शांततेला दंगल कधीही लागू शकते. काय नाही, विघ्न संतोषी माणसं जी असतात ना, ती अशी एकोपा असणारी गावच पहिले लक्ष करतात. लक्षात घ्या. नाही, पण मास्तरांनो, ही दंगल होऊ नये काय करावं लागेल? बरोबर. म्हणजे काय करू नये हे सांगणे तुमचा कोण हात धरू शकत नाही म्हणून म्हटलं. बरोबर. कॉम्प्लिमेंट 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 कॉम्प्लिमेंट. काय करू नये असं सांगण्यात तुमचा कोण हात धरू शकत नाही म्हणून विचार. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे रागावर कंट्रोल करा. रागाव आणि महत्वाचं म्हणजे कर्तृत्वाची मुठभर पण दादागिरी गावभर ही वृत्ती सोडा. सतत छोट्या छोट्या भांडणांवरून कलह करू नका. तर ही दंगल होऊ नये यासाठी आज आपण काहीतरी नियोजन करायचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजिबात भांडू नका. भावना भडकेल असं काहीही करू नका. त्या सगळ्यांना तुम्ही सुद्धा मोरे. नाही, मी आता सगळं सोडून दिलं इथं आता. मी आता ते फालतूगिरीमध्ये नाही आहे. ते काय झालं होतं, मी त्या दिवशी रात्री बसनी प्रवास करीत होतो. तर नेमकी भावना तिला हलूच कोची काढली मी. काय झालं, रात्रीचं 12 वाजलं होतं. मला वाटलं मी तिला दिसणार नाही. दिसलं कसं? काय झालं, माझी तुकतुकीत कांती ना, ती रेडियम सारखी चाकाकते का नाही. त्याच्यामुळे काय झालं, मी चिमटा काढला हलूच, पण तो तिच्या नवऱ्याला दिसला. मी चकचकीत ना, रेडियम सारखा. नवऱ्यानंच नाही, अख्खी जो बस मध्ये लोक होती ना, त्यांनी मार मार मला मारली. आम्ही होतो तिथे. वासाडे ना होतो, मग सोडवलं काय नाही मारायला होता. चुकता. कसला योकोबा राहणार, कसला योकोबा राहणार. थांबा 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 मोरे. हो. भावना म्हणजे कुणी स्त्री नाही. नाही काय? नाही. मग माझा काही संबंध नाही त्याची. हो, भावना म्हणजे आपल्या इमोशन्स, फिलिंग्स, अस्मिता, त्याच्याविषयी बोलतोय मी. मुळात कुणाच्याही जातीय, राजकीय, धार्मिक भावना दुखावतील असं येत्या काळात आपण वागायचं नाहीये. आपल्या गावाचं एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे काय? रिकाम टेकडी लोक. अरे गप्प बस रे बने. गावाचं वैशिष्ट्य आहे विविधतेत एकता. त्याला गालबोट लागेल असं काहीही वागू नका. कळलं? आणि महत्वाचं म्हणजे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि त्या अफवा पसरवू नका. नाही तर काय, मागच्या टायमाला ह्या लोकांनी सगळ्यांनी अफवा उठवली की गावामध्ये मगर शिरलेली आहे. बरं, गावात मगर शिरले, हे सगळं वसडे माझ्या घरात आलं काटे घेऊन मला मारायला. मास्तरांनो, माझे उत्तर आहे, चूक यांची आहे. काय? हे उपडी झोपतात ना, लांबून असं वाटतं मगर झोपले. काय करत? आणि मास्तरांनो, आम्ही चादर वर करून बघितलं तर आम्हाला खवले दिसले. आम्ही चादर न काढता ताण करायला सुरुवात केली. आमचा गैरसमज झाला, उपडी फणी ठेवला नव्हती. बने, हे कुरळे केस ना लाटण्यात टाकून सरळ करीन आणि चिकू सोबत तुला पण ग्राइंडरला लावीन.
गप्प बस गधड्या. मास्तर काय? आपण वर मला पण एकदा मार पडले माहिती तुम्हाला फोनमुळे काय problem आहे? मला पण त्रास होतो. काय काय झालं माझ्या भाचीचं लग्न होतं तर लग्नात मग मी फेटा बांधलेला आणि मी इकडे तिकडे फिरे तर मला फोटो सोकुलला पाठवायचं होतं ना. सोकुलला पाठवायचं होतं तर काय झालं तेवढ्यात कोणतरी बोलला की मोऱ्यांना 2 शिंग आलेत. बरोबर. हो जोतोय माझा फेटा काढी मला लग्न एन्जॉय करताच आलं नाही आणि फोटो पण पाठवताना आले माहिती आहे. नशीब समजा शिंगा आल्या ती सांगितलं शिपूड उगवलंय सांगितलं असतं लेंगा वाढला असता सगळ्यांनी. तर वसाड्या तूच होतास तू आपा नाही, मी नाही. खरा सांगायचा मी- खरा- गप्प बसा रे. दंगल होऊ नये म्हणून आपण मीटिंग घेतो आणि तुम्ही इथे येऊन सुद्धा भांडताय. मास्तरांनो माझ्या बारक्याक ताप इलो आ त्याका दंगल दाखवची आ माका निदान दंगल बघून तरी त्याचा ताप उतरीत असा वाटता माका. वेंगुर्लेकर बाई, दंगल ही दाखवण्याची नाही थांबवण्याची गोष्ट आहे. आणि दंगल बघून ताप कमी होत नाही तर व्यवस्थेवरचा ताप वाढतो. आणि इतकाच जर तुमचा बारक्या तापला असेल तर घरात गिजर म्हणून लावा. मास्तरांनो इथं त्यांचा बारका तापलेला असतो. घालून तेव्हा एकदा त्याला फ्रीज मध्ये हो दे त्याचा बर्फ. कसे बोलतात नाही, नाही. कसे बोलतात. मास्तरांनो काय कोको मी काय बोलतोय आपण भांडतच नाही आपण एकोप्याने राहतो मग हे आपल्यात दंगल कशी होतली नाही करेक्ट आहे. हे बघा अत्यंत योग्य प्रश्न विचारले. मग हे मुळात आपण सगळी माणसं ते स्थानिक रहिवासी असतात ते दंगल कधीच करत नाहीत कारण ते सलोख्याने राहत असतात. ते सगळे एकमेकांना ओळखतात. त्यामुळे आता याच्या पुढे आपल्या गावात बाहेरून येणाऱ्या प्रत्येक माणसावर लक्ष ठेवा. पण मग ऐका की आता आपला पम्याजी गेलाय बाहेर तो मग त्याला आता परत गावात घ्यायचा का नाही मग घ्यायचा सावत्या तो बाहेर गेलाय पण तो आपलाच माणूस आहे की नाही. नाही नाही आपला माणूस जरी असला ना बरोबर. तरी मला ना त्याच्या हालचालीवर लय संशय आहे. काय झालं गावाचा फोटो काढत होता आणि म्हणत होता गरम गरम गाव विकून येतो दुसऱ्या गावात. तो गरम गरम पाव विकायला गेलाय. बेकरी काढलीच नाही वाटेल ते ऐकता तुम्ही मोरे गप्पा बसा. अच्छा, गरम गाव गाव नाही विकायला गेलाय तो पाव पाव विकायला आहे का? उद्योजक होऊ पाहतोय तो स्थिर सावरू पाहतोय त्याला करू द्या ना त्याचं काम. मास्तरांनो मला एक प्रश्न पडलाय. बोल, बोल. आता पम्या तिकडे बाहेर गावी गेलाय म्हणजे त्यांच्यासाठी तो बाहेरचा आहे मग त्याला त्यांनी मारलाली मग हे तोपर्यंत का आपण बघत बसायचं काय त्याला मालाच्या आपण त्या गावातल्या लोकांना मालाचं कळलं काय त्याला मारायचं नाही. पोकळ बांबू घेऊन तिकडे फटकू येते का ना आईला मी तर ट्रॅक्टरच काढतो ना अंगरेडीला उखडू तिच्या आईला. थांबा, गप्पा बसा. मी माझ्या बारक्याक घेऊन येऊ काय. काय तिकडे जाऊन सगळ्यांना चटके द्यायचे. यांचं ऐकत बसू नका हे बाबा त्याला मारली ना मग. गप्पा बसा. हेच तुमच्या लक्षात येत नाही. बघा तुम्ही काय करताय ते. तुम्हाला कोणी सांगितलंय की पम्याला त्या गावातल्या लोकांनी मज्जाव केलाय निर्बंध लावलाय का त्याला गावात येण्यापासून. नाही, नाही, तो त्याचे पाव विकायला गेलाय की नाही. मग आता तुम्ही पेटला असतात खवळला असतात आणि गेला असतात हिंसा करायला तर त्या गावची माणसं शांत बसणार होती का. नाही. त्यांनी तुम्हाला मारलं असतं की मारलं नाही? असतं. त्यातून काय झालं असतं काय? आणखीन एक दंगल पेटली असती. हे लक्षात ठेवा. दंगलीच्या मागचं सगळ्यात मोठं कारण हे छोटी शंका आणि मोठी अफवा असते. नाही, बरोबर आहे. वा 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 म्हणजे- बरोबर आहे, नाही, मग बरोबर आहे, मास्तरांनो, मास्तरांनो. मी सांगितलं म्हणून आम्हाला हे सगळं कळलं. आता आम्ही काय करणार नाही. आम्ही कसं काळजीपोटी बोलवतो कसं पम्या आमचा माणूस आहे. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय आता बाहेरून जे कोणी लोक आपल्या गावात येतील आता आपलं गाव पर्यटन स्थळ आहे त्यामुळे अनेक लोक येतील त्यांना आपण निर्बंध नाही लावायचे पण त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवायचं. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या त्या कळवायच्या इतरांना. आणि हे जे तुमच्या व्हॉट्सअपवरती अनेक मेसेजेस येतात फोटो येतात व्हिडिओज येतात त्या प्रत्येकावर विश्वास ठेवायची गरज नाहीये. दंगलीचं हे सुद्धा एक मुख्य कारण आहे. हल्ली काय झालेलं आहे तंत्रज्ञान खूपच प्रगत झालेलं आहे. बरोबर. त्यामुळे AI आलेला आहे. हा तुम्ही सांगितलं त्याच्यावरती मी सांगितलं होतं AI होय, म्हणजे काय डीप फेक आलेला आहे मॉर्फिंग आलेला आहे त्याच्यामुळे मॉर्फिंग म्हणजे काय. हा मॉर्फिंग म्हणजे जे फोटो असतात किंवा व्हिडिओ असतात त्याचं मूळ स्वरूप बदलायचं. अच्छा हो असं म्हणजे होतं. म्हणजे मूळ स्वरूप बदलायचं म्हणजे म्हणजे उदाहरण द्यायचं तर समजा एखादा फोटो आहे ज्याच्यात गाढव आहे त्या गाढवाचा चेहरा काढून त्याच्यावर सरपंचाचा चेहरा लावायचा. पण मला हेच मूळ चित्र वाटतंय. मी बोल मॉर्फिंग म्हणजे काय. हा मॉर्फिंग म्हणजे जे फोटो असतात किंवा व्हिडिओ असतात त्याचं मूळ स्वरूप बदलायचं. अच्छा हो असं म्हणजे होतं. म्हणजे मूळ स्वरूप बदलायचं म्हणजे म्हणजे उदाहरण द्यायचं तर समजा एखादा फोटो आहे ज्याच्यात गाढव आहे त्या गाढवाचा चेहरा काढून त्याच्यावर सरपंचाचा चेहरा लावायचा. पण मला हेच मूळ चित्र वाटतंय. मी बोल चिकू चिकू एक एक करून बी काढेल. शांत बस.
मुळात व्हिडिओ सुद्धा मॉर्फ केले जातात. काय केलं जातं? डीप फेक केले जातात. समजा बनेने काहीतरी छान आपलं वक्तृत्व केलेलं आहे, छान काहीतरी भाषण दिलेलं आहे, पण कुणीतरी सेम त्याच्यासारखा आवाज काढतं किंवा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सेम त्याचाच आवाज काढतं आणि त्याच्यात शिवीगाळ किंवा भडकाऊ भाषणं वगैरे बोलली जातात. आणि मग तसे व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपला येतात जे तुम्ही आंधळ्यासारखे फॉरवर्ड करता. हे असं होतं? हो, तर ते करू नका. म्हणजे ह्यानं दंगल घडू शकते? अगदी घडू शकते. ह्याना सांगा ही बारकी सुपारी जॅकेट मध्ये बसली ना, तिला सांगा. ऐकतं काय? अहो सकाळी उठल्यापासून आपल्या अख्ख्या गावात जेवढे व्हॉट्सअपचे ग्रुप आहे ना, हा दलबद्री माणूस ऍडमिन आहे त्याचा. सकाळी उठल्यापासून नुसता गुड मॉर्निंग आणि एक फोटो कुठला तरी सेव्ह केलेला आहे, 4-5 बल्ब काढलेला कुठला तरी फोटो आहे, पेटते बल्ब आहेत, त्याचा फोटो पाठवतो आणि त्याच्या खाली लिहितो नासानं काढलेला आपल्या गावचा सुंदर फोटो. आता मला सांगा, नासाला दुसरे कामधंदे नाहीत सकाळी उठल्यापासून? ते काय आपल्या गावाचे फोटो काढत बसतील? अहो तालुक्याच्या नकाशावर आपलं गाव दिसत नाही, तर चंद्रावरनं दिसेल? हा खुला माणूस आहे एक नंबरचा. मी सांगतो, हा जर चंद्रावर असताना तर नील आर्मस्ट्रॉंगने पहिला ह्याच्यावर पाय दिला नसता आणि मग चंद्रावर दिला नसता. हा खुला माणूस आहे. तो देल किंवा नंतर देल, मी आधी तुझ्या त्याला कशाला बोलताय? बरोबर बोलतोय तो. काय बोलतोय बरोबर? मास्तर नुसतं फोटो तर नाही, हे बॅनर पण लावतात. नाही तर काय? लोकांना चितवणारे बॅनर लावतात हा. आणि त्यावर काय लिहितात? आम्हाला हात लावून तर दाखवा. दुसरा बॅनर लावला होता, आमच्या नादाला लागायचं नाही. नाही तर काय गरजच नाही ना या बॅनरची. आणि हा सावता आहे ना, तो बॅनर वाचून डायरेक्ट मारायला येतो. मूळ मुद्दा काय त्याला माहितच नसतो, पण पहिलं मारायला येतो आम्हाला. का बॅनर काय आम्हीच लावतोय? तुमच्या पाठी नव्हतं लावलं बॅनर. तुम्ही लावता आधी. काय लिहिलं होतं बॅनरवर? काय? मारलेला तर पेटवीन वात. बरोबर आहे. पेटोवर तू भेटो. कशाला भेटो? पेटव की. तुम्ही पहिले banner- असं का बरं लिहिलं होतं मग? तुम्ही आधी लावता. गदड्यांनो, नाही तर काय वाटेल ते बोलताय, जरा विचार करा ना. काय काय चाललंय तुमचं? बॅनरबाजीसाठी भांडताय तुम्ही मूर्खांनो. याचा साधा विचार करा. जो लोकनेता आपल्या परिसरासाठी, आपल्या समाजासाठी काम करतो, त्याला ते दाखवायची गरज नसते, ते दिसत असतं. जो काम करत नाही तो बॅनरबाजी करतो. हे विसरून चालणार नाही. आजपर्यंत दंगली इतिहासावरूनच झाल्यात, विज्ञानावरून नाही. आणि या दंगलींमध्ये सगळ्यात जास्त भरडला जातो तो आपल्यासारखा शोषित, गरीब, सामान्य, प्रामाणिक माणूस. तुमचं नुकसान व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर खुशाल करा दंगली. पण जर या दंगलींमधून सावरायचं असेल आणि आपल्या समाजाला पुढे न्यायचं असेल, आपल्या देशाला खरंच प्रगतीवर आणायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पडू नका. माणसाने माणसाशी माणसासारखं वागा, कारण संविधान फक्त एकच धर्म जगायला शिकवतो, तो म्हणजे माणुसकी. नाही आता मला पटले सगळे, बरोबर बोलायचं आहे. हे बघा, मांग जे काय माझ्याकडनं चुकून तुम्हाला मी काही बोललो असेल तर मी तुमची माफी मागतो, मला माफ करून टाका. आणि मेन गोष्ट म्हणजे हेवे दावे जे काही झालेले आहे, तुम्ही हेवे करता तसं काही करू नका. आणि सरपंच म्हणून मला एक छोटीशी गोष्ट ऍड करावीशी वाटते. कशाला? म्हणजे नाही आता विषयच आपले सगळे बसलेत आहे म्हणून आपल्याला सांगून टाकू. म्हणजे कसं आहे की समजा राग आलाच एखाद्या माणसाला, बाबा ह्याचा आलाय राग, मला सणकन जाऊन त्याच्या कानाखाली मारायची, त्याला राग यायच्या आधी म्हणायचं सॉरी, माफ कर, म्हणजे विषय मिटला. बरोबर. म्हणजे खरंच चांगली गोष्ट. सरपंच अनु, तुमचं म्हणणं मला अगोदर खरंच पटलेलं आहे. खरंच पटलंय. सॉरी.